नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या घरात सगळं काही असूनही पैसा आहे, सुखसोयी आहेत, सुशिक्षित माणसं आहेत, तरीही घरात पाऊल ठेवताच एक अनाकलनीय दडपण का जाणवतं? का काही घरामध्ये विनाकारण भिंती अंगावर आल्यासारखं वाटतात? रात्रीच्या वेळी अचानक लहान मुलं दचकून उठतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही कष्ट केले तरी येणारा पैसा पाण्यासारखं वाहून जातो आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर का उभा राहतो? अनेकदा आपण याला आपलं नशीब मानतो, ग्रहदोष मानतो किंवा वास्तुदोष म्हणून सोडून देतो. पण माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या सनातन शास्त्रामध्ये आणि तंत्र परंपरेमध्ये एक अतिशय धक्कादायक सत्य सांगितलेलं आहे. तुमच्या घरात केवळ तुम्ही आणि तुमचं कुटुंबच राहत नाही, तर तुमच्यासोबत वास करत असते एक अदृश्य ऊर्जा. जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घराचं नंदनवन होतं, पण जर ही ऊर्जा नकारात्मक झाली तर ती घरातल्या माणसाचं सुख, शांती, पैसा आणि आरोग्य एका रात्री शोषून घेते. पण मित्रांनो, घाबरून जाऊ नका, कारण या संपूर्ण वर्षभरातील सर्वात शक्तिशाली, सर्वात प्रभावी आणि अत्यंत दुर्मिळ मानली गेलेली रात्र अगदी जवळ आली आहे. 14 जुलै 2026. होय मित्रांनो, याच दिवशी येत आहे दर्शा अमावस्या आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आला आहे मंगळवार. शास्त्रानुसार जेव्हा अमावस्येच्या दिवशी मंगळवार येतो तेव्हा त्याला भौमवती अमावस्या म्हटले जाते. मित्रांनो, हा असा दुर्मिळ संजोग आहे जो अनेक वर्षातून एकदाच येतो. मंगळवार हा मंगळ ग्रहांचा आणि हनुमानजींचा वार आहे, तर अमावस्या ही पितरांची आणि शक्तीची रात्र आहे. जेव्हा हे दोन्हीही एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडामध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आज या महाव्हिडिओमध्ये आपण कोणतेही भोंदूगिरीचा थारा न देता आपल्या प्राचीन परंपरेत सांगितलेला, पिढ्यानपिढ्या चालत आलेला, अत्यंत गुप्त आणि चमत्कारी दहीभाताचा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, हा उपाय केवळ एक विधी नाही, तर तुमच्या घरातील नकारात्मकतेला मुळासकट उपटून टाकणारे एक आध्यात्मिक शास्त्र आहे. हा दहीभात घरच्या कोणत्या कोपऱ्यात फिरवल्यावर काय घडतं, रात्रीच्या वेळी तो मोरीजवळ ठेवल्यास नक्की काय होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर नेताना कोणती एक चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकू शकते, हे सर्व आपण आज अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ साधारण काही मिनिटाचा असेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून गरिबी, आजारपण आणि मानसिक तणाव कायमचा दूर करायचा असेल तर या व्हिडिओचा एक सेकंदही मिस करू नका. एकही शब्द मिस करू नका, कारण अर्धवट माहिती ही विषयासारखी असते आणि पूर्ण माहिती हा चमत्काराचा मार्ग असतो. चला तर मग आज जाणून घेऊया या दर्शनामोशीचं संपूर्ण महारहस्य. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, उपायाकडे वळण्यापूर्वी आपल्या मनात एक प्रश्न नक्की येतो. अमावस्येच्याच दिवशी एवढी अस्वस्थता का जाणवते? अनेक लोक अमावस्येला अशुभ मानतात, तिला घाबरतात, पण आपल्या ऋषीमुनींनी अमावस्येला कधी अशुभ म्हटले नाही. मित्रांनो, अमावस्या हा निसर्गाचा एक नियम आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याचा गुरुत्वाकर्षण प्रवाह बदलतो. आपल्या शरीरात 70% अधिक पाणी आहे. ज्याप्रमाणे अमावस्येला समुद्राला उधाण येतं, अगदी त्याचप्रमाणे मानवी मनामध्ये आणि भावनांमध्ये सुद्धा उधाण येत असतं. मित्रांनो, ज्या व्यक्तीचे मन कमकुवत असते, ज्याच्या घरात आधीच नकारात्मकता असते, अशा लोकांची चिडचिड, तणाव, नैराश्य अमावस्येच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढत असते. तुम्ही स्वतः कधीतरी अनुभवलं असेल की अमावस्येच्या आसपास घरात विनाकारण भांडण होतात, डोकेदुखी वाढते किंवा काहीतरी वाईट घडणार आहे अशी भीती वाटते. पण मित्रांनो, भौमवती अमावस्येचे वैशिष्ट्य काय आहे? मंगळ हा भूमीचा पुत्र मानला गेला आहे. मंगळ म्हणजे ऊर्जा, रक्त, धाडस. जेव्हा अमावस्येच्या अंधाराला मंगळाची अग्नीसारखी ऊर्जा मिळते, तेव्हा नकारात्मक शक्ती अत्यंत कमकुवत होतात. अशा वेळी जर आपण योग्य आध्यात्मिक उपाय केले तर घरातील वर्षानुवर्षाचा जडपणा, नजरदोष आणि कर्णीबाधेसारखे वाईट प्रकार एका झटक्यात नष्ट होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींचे पाठीशी असण्याचा अर्थ असा नाही की आपण हात जोडून गप्प बसावं. स्वामी आपल्याला कर्म करायला सांगतात. मित्रांनो, हा दहीभाताचा उपाय म्हणजे एक असं कर्म आहे जे तुमच्या घरातील वाईट ऊर्जेला आकर्षित करून तिला घराबाहेर फेकून देतं. हा भात कसा तयार करायचा, त्यामध्ये काय टाकायचे आणि याचे काही कडक नियम आहेत. मित्रांनो, ते आता आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता अतिशय लक्ष देऊन ऐका.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मोठ्या साहित्याची गरज नाही. पण जे साहित्य तुम्ही वापरणार आहात ते अत्यंत शुद्ध आणि नियमानुसार असायला हवे. पहिली पायरी आहे भात कसा शिजवावा. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला तुमच्या घरात स्वच्छ अंघोळ करून किंवा हात-पाय धुवून हा भात शिजवायचा आहे. भात शिजवताना लक्षात ठेवा, तो तांदूळ अखंड असावा म्हणजे शक्यतो तुकडा तांदूळ वापरू नका. बासमती किंवा कोणत्याही साधा पण अख्खा तांदूळ वापरावा. भात शिजवताना त्यामध्ये मीठ, हळद, तेल किंवा जिरी कोणतेही इतर पदार्थ टाकायचे नाही. हा भात पूर्णपणे अळणी म्हणजे चव नसलेला असावा. तंत्रशास्त्रानुसार मीठ नसलेलं अन्न हे नकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे चुंबकासारखे खेचून घेतं. जर तुम्ही त्यात चुकूनही मीठ टाकलं तर हा उपाय पूर्णपणे निकामी होऊन जाईल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, दुसरी पायरी आहे दह्याची निवड. भात शिजवून तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे. गरम भातावर कधीही दही टाकू नये. भात थंड झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ ताजं दही मिसळा. दही आंबट नसावे. दही आणि भात एकत्र करताना चमचा वापरण्याऐवजी स्वतःच्या उजव्या हाताचा वापर करा. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने तो भात एकत्र करता तेव्हा तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा त्या अन्नामध्ये संक्रमित होते. आता आहे तिसरी पायरी पात्राची निवड. हा तयार झालेला दहीभात तुम्हाला घरातील नेहमीच्या स्टील किंवा काचेच्या भांड्यात किंवा ताटामध्ये ठेवायचं नाही. तर यासाठी तुम्हाला एक पत्रवाळी म्हणजेच बघा पळसाच्या किंवा केळीच्या पानावरची वापरायची आहे किंवा एक नारळाची करवडी किंवा झाडाचे द्रोण असतं बघा ते वापरायचं आहे. आणि नसेल तर वडाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं पान देखील वापरलं तरी सुद्धा चालेल. जर या गोष्टी उपलब्ध नसतील तर तुम्ही एका साध्या पांढऱ्या पुठ्ठ्याचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा, धातूचे भांडे, स्टीलचे, तांबे, पितळ, काच विसरूनही वापरू नका. मित्रांनो, धातू हा ऊर्जेचा सुवाहक असतो. त्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा त्या भांड्यातच अडकून राहतील आणि तिचा निचारा होणार नाही. आता हा दही भाताचा द्रोण तुमच्या समोर ठेवा. मोबाईल फोन पूर्णपणे बंद करा किंवा बाजूला ठेवा. टीव्ही बंद करा. घरातील वातावरण अत्यंत शांत असू द्या. या द्रोणासमोर बसून 2 मिनिटे डोळे बंद करा आणि तुमच्या कुलदैवताचे, भगवान शंकराचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, या नामाचा 108 वेळा जप करा. त्यानंतर या जपानंतर तुमच्या मनात जे काही दुःख आहे, जी काही चिंता आहे, ती सर्व स्वामींच्या चरणी व्यक्त करा. हा भात आता केवळ अन्न राहिलेला नाही, तर तो तुमच्या घरातील संकटांना शोषून घेणारे एक यंत्र बनले आहे. मित्रांनो, आता या यंत्राचा वापर घरामध्ये कसा करायचा ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हो मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. आता सुरू होते ती खरी प्रक्रिया. हा दहीभाताचं पात्र आपल्या दोन्ही हातात धरा. तुमच्या मनात संपूर्ण विश्वास असावा की स्वामी तुमच्या सोबत आहेत. मनात भीतीचा एकही विचार आणू नका, कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या भीतीचाच फायदा घेत असते. मित्रांनो, सर्वात आधी पहिला टप्पा घराचा मुख्य दरवाजा. सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी या. दरवाजा आतून बंद असावा. मुख्य दरवाजाच्या आत उभं राहून हा दहीभात हातात धरून घड्याळाच्या काटेच्या दिशेने दरवाजाभोवती 7 वेळा फिरवा. अत्यंत हलक्या हाताने ओवाळा आणि त्यानंतर मनातल्या मनात म्हणा, या दरवाजातून माझ्या घरात जी काही वाईट नजर, अलक्ष्मी किंवा नकारात्मकता आली असेल ती सर्व या भातामध्ये समाविष्ट होऊ दे. आपला मुख्य दरवाजा हा राहू आणि शनीशी जोडलेला असतो. त्यामुळे पहिली सुरुवात इथूनच करायची आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यांमध्ये दुसरा टप्पा आहे. मुख्य दरवाजा झाल्यानंतर तुम्हाला घरातील हॉल, बेडरूम, मुलांची रूम आणि विशेषतः स्वयंपाकघर, किचन इथे जायचे आहे. प्रत्येक खोलीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये हा दहीभाताचा द्रोण 7 वेळा फिरवायचा आहे. आता इथे एक सस्पेन्स आहे आणि वैज्ञानिक सत्य समजून घ्या. अनेक लोक विचारतात की कोपऱ्यातच का फिरवायचं? आपल्या वास्तुविज्ञानानुसार घराचे कोपरे हे ऊर्जेचे अंधारलेले झोन असतात. ज्याप्रमाणे घरातील धूळ आणि कचरा कोपऱ्यात जाऊन साचतो, अगदी त्याचप्रमाणे घरातली वाईट ऊर्जा, लोकांची नजर आणि नकारात्मक विचार हे खोलीच्या कोपऱ्यांमध्ये जाऊन साचतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तो अळणी दहीभात तिथे 7 वेळा फिरवतात तेव्हा तिथली साचलेली ऊर्जा थरथरते आणि त्या भाताकडे आकर्षित होते. मित्रांनो, त्यानंतर त्या विशिष्ट जागेचे रहस्य. हा उपाय करताना घरातील एक विशिष्ट जागेवर अधिक लक्ष द्या. प्रत्येक घरामध्ये अशी एक जागा असते जिथे बसल्यावर माणसाला विनाकारण अस्वस्थ वाटतं.
डोकेदुखी वाटते किंवा तिथे बसलं की भांडण होतात. काही घरांमध्ये ती जागा सोफा असेल, काहींच्या घरात एक किचन असतं, तर काहींच्या घरात एखादी भिंत असते. जर तुमच्याही घरात अशी कोणती जागा असेल तर तिथे किमान 2 मिनिटे शांती उभे राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव मोठ्याने घ्या आणि तिथे हात दहीभात अधिक वेळा फिरवा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तो विधी करताना तुमच्या पाठीवर किंवा डोक्यावरचे दडपण हळूहळू कमी होत आहे. लक्षात ठेवा, नियम हा उपाय करताना घरातील बाथरूम किंवा टॉयलेटच्या आत जाऊ नका. फक्त बाहेरून त्यांच्या दरवाजाजवळून ओवाळून घ्या. संपूर्ण घरात हा भात फिरवून झाल्यावर आता पुढची पायरी सर्वात जास्त गूढ आणि रहस्यमय आहे, जिथे तुम्हाला कमालीची काळजी घ्यायची आहे. हो मित्रांनो, घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून, प्रत्येक खोलीतून हा दहीभात फिरवून झाल्यानंतर आता घरातील सर्व नकारात्मकता त्या भातामध्ये बंदिस्त झाली आहे. मित्रांनो, आता या पात्राला घरात कुठेही उघड्यावर, टेबलवर किंवा देवघराच्या आसपास ठेवायचं नाही. मग ते कुठे ठेवायचं आहे तर पहा, आपल्या प्राचीन पारंपरिक मान्यतेनुसार हा दहीभात घरातील पाण्याचा निचरा ज्या दिशेने होतो त्या जागेवर ठेवायचा असतो. म्हणजेच तुमच्या बाथरूमच्या बाहेरील कोपऱ्यात, मोरीजवळ किंवा ज्या पाईपांमधून घरातील सांडपाणी बाहेर जातं त्या जागेपाशी. यामागचे रहस्य काय आहे? शास्त्रानुसार घरातील पाण्याचा निचरा होणारी जागा ही नैऋत्य किंवा वायव्य कोपऱ्याशी संबंधित असते, जिथे राहू आणि केतूचा प्रभाव असतो. घरातील सर्व जडपणा आणि नकारात्मक भावना वाहून जाव्यात यासाठी ही जागा निवडली जाते. जिथे एक छोटासा लाकडी पाटा, स्टूल किंवा साधा पुट्टा ठेवा आणि त्यावर हा दहीभाताचा द्रोण रात्रभर तसाच ठेवून द्या. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कडक 3 नियम आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. पहिला नियम आहे, हा दहीभात जिथे ठेवल्यानंतर रात्रीची वेळ पुन्हा पुन्हा तिथे जाऊन पाहायचं नाही. तिथे काय चालू आहे, त्या भाताचा रंग बदलला का, अशा कुतूहलापोटी तिथे डोकावू नका. एकदा तो तिथे ठेवला की तुमचा तिथला संबंध संपला. नियम दुसरा, घरातील कोणत्याही सदस्याचा, विशेषतः लहान मुलांचा पाय त्याला लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्या आणि तो द्रोण अशा कोपऱ्यात ठेवा जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही. नियम तिसरा, घरातील पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर त्या भाताला स्पर्श करणार नाही किंवा तो खाणार नाही याची आधीच व्यवस्था करा. हो मित्रांनो, अनेक स्वामी भक्तांचा असा अनुभव आहे की हा विधी पूर्ण करून जेव्हा ते रात्री झोपायला जातात तेव्हा त्यांच्या मनावरचा आणि घरातला जडपणा अचानक गायब होतो. घरामध्ये एक प्रकारची थंड आणि प्रसन्न ऊर्जा जाणवू लागते. रात्रीची भयानक स्वप्ने पडणे बंद होतात आणि अत्यंत शांत झोप लागते. पण हा उपाय इथे संपत नाही. खरी परीक्षा असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी. तिथे काय करायचे ते आता आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. हो मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्येची ती रहस्यमय रात्र संपते आणि दुसरा दिवस उजाडतो. दुसरा दिवस म्हणजेच बुधवारचा, कारण 14 जुलै 2026च्या रात्रीनंतर पुढचा दिवस बुधवारचा असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला सूर्योदयापूर्वीच म्हणजेच पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान उठायचं आहे. जर तुम्ही सूर्योदयानंतर उठलात तर या उपायाची शक्ती 50% कमी होते. उठल्या उठल्या कोणाशीही बोलू नका, मोबाईल तपासू नका. सर्वप्रथम तुमच्या घरातून एक तांब्या किंवा स्वच्छ पाण्याचे भांडे भरून तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणून ठेवा. मित्रांनो, ही कृती अत्यंत महत्त्वाची आहे, तिला विसरू नका. त्यानंतर सरळ त्या मोरीजवळ किंवा बाथरूमजवळ जा जिथे तुम्ही रात्री दही भात ठेवला होता. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप सुरू ठेवा. तो द्रोण अत्यंत शांतपणे न घाबरता दोन्ही हाताने उचला. हा भात घराबाहेर नेताना करायची सर्वात मोठी कृती. मित्रांनो, हा द्रोण घेऊन सरळ तुमच्या घराबाहेर पडा. लक्षात ठेवा, हा भात तुमच्या घराचा कचरा गोळा करणाऱ्या कचऱ्याच्या डब्यात फेकायचा नाही. हा कोणताही कचरा नाही, तर तुमच्या श्रद्धेचा आणि उपायांचा भाग आहे. या भाताला घरापासून थोडे दूर एखाद्या मोकळ्या जागेत, मैदानात किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्यापाशी म्हणजे जसं की पिंपळ, वडाचे झाड किंवा कोणतेही मोठे झाड असेल तिथे ठेवून द्या. शक्यतो जिथे कावळे, चिमण्या किंवा इतर प्राणी, पक्षी येतात अशा जागी हा भात ठेवावा. निसर्गातील हे जीव जेव्हा हे भात खातात तेव्हा तुमच्या घरातील दोष पूर्णपणे शांत होतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, आता येतो तो सस्पेन्स. नियम मागे वळून पाहू नका. हा दहीभाताचा द्रोण झाडाखाली व्यवस्थित ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही घराच्या दिशेने परत फिराल तेव्हा चुकून सुद्धा विसरूनही मागे वळून पाहू नका. मित्रांनो, तुमच्या मागे कोणीतरी चालते असा भास झाला किंवा कोणी हाक मारल्यासारखे वाटले तरीही मागे वळायचं नाही.
सरळ आपल्या घराच्या दिशेने चालत यायचं. यामागचे आध्यात्मिक विज्ञान काय सांगते? मागे वळून न पाहणे हे या गोष्टीचे प्रतीक आहे की तुम्ही तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य, नकारात्मकता, दुःख, चिंता त्या भाताच्या रूपाने मागे सोडले आहेत. तिला तुम्ही पुन्हा तुमच्या आयुष्यात पाहू शकणार नाही. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या डोळ्यांच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या मनावर ताबा मिळवू शकते, अशी तंत्रशास्त्रात मान्यता आहे. घरी परत आल्यानंतर तुम्ही घराबाहेर जो पाण्याचा तांब्या ठेवला होता, त्यातील थोडेसे पाणी आपल्या हातापायांवरती आणि डोक्यावरती शिंपडा. हे पाणी डोळ्यांना लावा, त्यामुळे बाहेरील कोणतीही वाईट गोष्ट तुमच्यासोबत घरात प्रवेश करू शकणार नाही. यानंतर मित्रांनो, घरात नेहमीप्रमाणे स्वच्छ स्नान करा. देवघरात जाऊन स्वामींच्या समोर तुपाचा दिवा लावा. तुमचा हा महाउपाय आता पूर्णपणे यशस्वी झाला आहे. पण माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, थांबा, हा व्हिडिओ इथे संपलेला नाही. हा झाला घरासाठी मुख्य उपाय, पण अनेक माता भगिनींची एकच तक्रार असते, ताई, आमचे लहान मुलं अचानक रात्री दचकून उठत आहेत, विनाकारण खूप रडत आहेत, जेवण करत नाहीत किंवा त्याला सतत लोकांची नजर लागते. लहान मुलं खूप निरागस असतात, त्यांची ऊर्जा मऊ असते, त्यामुळे त्यांना नकारात्मकतेचा त्रास सर्वात आधी होतो. मित्रांनो, या दर्श अमावस्येच्या दिवशी लहान मुलांसाठी केला जाणारा एक अत्यंत प्रभावी दही भाताचा उतारा आपल्या परंपरेत सांगितलेला आहे. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा नाही, तर दुपारी 12 वाजण्यापूर्वी करायचा आहे. विधी नीट समजून घ्या. एक छोटी वाटी घ्या, त्यात थोडासा साधा अळणी बिना मिठाचा भात घ्या आणि त्यावर 1 चमचा ताजे दही ठेवा. ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे त्याला घराच्या हॉलमध्ये पूर्वेकडे तोंड करून बसवा. मुलाला अजिबात घाबरू नका. अनेक पालक मुलांना म्हणतात की तुला भूत लागले, तुझी दृष्ट काढतोय, असे शब्द वापरू नका. त्यामुळे मुलाच्या बालमनावरती भीती निर्माण होते. अत्यंत प्रेमाने मुलाजवळ बसा. तो दहीभाताची वाटी हातात घेऊन मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळाच्या काटेच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. म्हणजेच उतारा करा. ओवाळताना मनातल्या मनात स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करा. हे स्वामी राया, माझ्या या लेकराला उत्तम आरोग्य दे. याची चिडचिड, भीती आणि याला लागलेली वाईट नजर या दहीसोबत दूर होऊ दे. यामधील महत्त्वाचा नियम, जर तुमच्या घरात 2 किंवा 3 मुलं असतील तर एकाच भाताने सर्वांची दृष्ट काढू नका. प्रत्येकासाठी वेगळा भात वापरावा. एकाच उतारा दुसऱ्यासाठी वापरल्यास दोष वाढू शकतात. मित्रांनो, हा उतारा करून झाल्यानंतर तो भात घराबाहेर नेऊन गॅलरीमध्ये, बाल्कनीत किंवा इमारतीच्या खाली पक्ष्यांसाठी ठेवून द्या. तुम्ही गावाकडे असाल तर अगदी उत्तम, तुम्हाला खूप सोपं जाईल. हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही तासातच तुम्हाला मुलांच्या वागण्यात बदल जाणवेल. मुलांचे रडणे थांबलेले असेल, त्यांना शांत झोप लागेल आणि त्यांचे मन प्रसन्न होईल. मित्रांनो, हा स्वामींच्या कृपेचा थेट अनुभव आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. आता आपण पाहणार आहोत तिसरा आणि शेवटचा विशेष उपाय, जो खास करून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासाठी आहे. आपले घर हे एक मंदिर आहे आणि मुख्य दरवाजा हा त्या मंदिराचा मुख्य गाभारा आहे. घरात येणारी लक्ष्मी, सुख, शांती, समृद्धी याच दरवाजातून प्रवेश करते. पण जर मुख्य दरवाजावर कोणाची वाईट नजर असेल तर घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही. मित्रांनो, या अमावस्येच्या संध्याकाळी म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान हा उपाय करा. एका छोट्याशा द्रोणात किंवा नारळाच्या रिकाम्या करवटीत थोडासा अळणी भात आणि दही घ्या. तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहा. दरवाजा उघडा ठेवा. दरवाजाच्या बाहेरून दरवाजाकडे पहा. हा दहीभाताचा द्रोण बघा, दरवाजाच्या डाव्या कोपऱ्यापासून ते उजव्या कोपऱ्यापर्यंत 7 वेळा ओवाळून घ्या. यावेळी मनातल्या मनात भगवान शिवांच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा स्वामींच्या नामाचा जप करा आणि प्रार्थना करा. माझ्या घरावर, माझ्या व्यवसायावर आणि माझ्या कुटुंबावर कोणाचीही वाईट नजर नको लागायला. या दरवाजातून फक्त सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, अखंड लक्ष्मीने प्रवेश करावा. ओवाळून झाल्यानंतर हा द्रोण सुद्धा घराबाहेर नेऊन कुठेतरी झाडाखाली ठेवून द्या. हा उपाय त्या घरांसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांच्या घरात बाहेरच्या लोकांची सतत ये-जा असते किंवा ज्यांचा स्वतःचा काही व्यवसाय किंवा दुकान आहे. हा दरवाजाचा उतारा तुमच्या घरातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी एखाद्या रामबाणासारखा काम करतो. आणि मित्रांनो, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण दहीभाताचे 3ही उपाय अत्यंत सविस्तर पाहिले आहेत. पण या अमावस्येच्या दिवशी उपायांसोबतच संध्याकाळची सेवा करणे देखील तितकेच फलदायी ठरते. अमावस्येच्या संध्याकाळी 7च्या सुमारास तुमच्या देवघरात गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. दिव्याच्या वातीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावेत. देवघरात गुग्गळ किंवा चंदनाचा धूप लावा.
ज्यामुळे घरातील उरली सुरली नकारात्मकता धुरासोबत बाहेर निघून जाईल. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, देवापेक्षा देवभाव मोठा असतो. याचा अर्थ काय? तुम्ही किती मोठे विधी करता, किती पैसे खर्च करता, याने देव प्रसन्न होत नाही, तर देव प्रसन्न होतो तुमच्या मनातील शुद्ध भावनेने आणि विश्वासाने. जर तुमच्या मनात अहंकार असेल, कोणाबद्दल द्वेष असेल आणि तुम्ही मोठे विधी केले, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. पण जर तुम्ही मन शुद्ध असेल आणि तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा साधा दहीभाताचा उपाय केला, तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या विवंचनेत आहे. कोणाला मुलांची लग्नाची चिंता, तर कोणाला नोकरी सुटण्याची भीती, तर कोणाला आजारपणाचा सनसनीत चाच. या सगळ्या चिंता माणसाला आतून पोखरून टाकतात. अशा वेळी हे आध्यात्मिक उपाय तुमच्या मनाला एक गंभीर आधार देतात. तेव्हा मनाला आधार मिळतो, जेव्हा संकटाशी लढण्याची ताकद आपोआप निर्माण होते. मित्रांनो, या दर्श अमावस्येला, भौमोती अमावस्येला फक्त उपाय करून थांबू नका, तर स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल करा. या दिवशी घरात कोणावरही रागवू नका, कटू शब्द बोलू नका, आई वडिलांचा आदर करा. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा मुख्य प्राण्याला, कुत्र्याला भाकर द्या, कारण आपल्या धर्मात सेवा आणि देवाभाव याला सर्वात मोठे स्थान दिले आहे. हा संपूर्ण विधी अत्यंत श्रद्धेने करा. स्वामींची अथांग कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, आजारपण या अमावस्येच्या रात्री कापले जावो, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल. आणि स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याचं भलं करतो त्याचं मी स्वतः भलं करतो. तर ही भाव मनामध्ये ठेवून व्हिडिओ शेअर करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या बहिणी भावांचे, माझ्या मित्रपरिवारांचे सर्वांचे मनापासून आभारी आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्कीच सांगा. आणि हो मित्रांनो, एक लाईक करायला विसरू नका, कारण एक लाईक केल्याने हा व्हिडिओ आणखीन काही जणांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी मनापासून लाईक करा. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.